आपुलकीचा लपंडाव या विभागात आज तुम्हाला टेलिरंजन या विषयावर मला भावलेल्या मालिकांसंबंधी काही महत्त्वाच्या नोंदी विशद करणार आहे. पहिली मालिका जी मला उत्सुकता वाटून गेली आणि मी नेहमी बघत आलो आहे ती म्हणजे लपंडाव. या लपंडाव मालिकेमध्ये खरोखर काय लपंडाव चाललाय, एक आई जी तुरुंगात अपहरण केल्या रूपात आहे आणि तिची जुळी बहीण सरकार म्हणून त्या साऱ्या बहिणीच्या साम्राज्यावर कशी राज्य करत आहे आणि आपल्या दिरांना बुठीत ठेवत आपला कारभार कसा पुढे नेत आहे ते तेजस्विनी आणि मनस्विनी या रूपात आपण पाहत असताना तिथे त्यांची जी चाळ असते तिथे त्या सरकारला स्वतःचा असा मोठा मॉल उभा करायचा असतो. त्यासाठी तिथली जी महिला साऱ्या चाळीचं नेतृत्व करत असते ती म्हणजे दाभाडे बाई. तिचा काटा तिला काढायचा असतो. ह्या पार्श्वभूमीवर तिची मुलगी बिचारीला माहीत नाही की आपली खरी आई कुठे आहे आणि ही जी सरकार म्हणून आहे ती खरोखर आपली आई आहे का हे माहीत नसतं आणि ती आपल्या आईच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. अशा वेळेला अचानक एक तसा वरून साधा भोळा वाटणारा कान्हा महाडिक नावाचा मुलगा चाळीमध्ये राहायला येतो आणि ड्रायव्हर म्हणून या सरकारकडे लागतो. योगायोगाने स्वयंवर त्या मुलीचं ती स्वतःहूनच निवडते, कारण तिचा विवाह झाला तरच त्यानंतर एका वर्षाने ती जी प्रॉपर्टी आहे ती ट्रस्टकडे न जाता मुलीकडे जाणार असते. अशा वेळेला सरकारला त्या मुलीचाही खरं म्हणजे प्रॉपर्टी हातात घेतल्यावर काटा काढायचा असतो, परंतु ते न जमता हा कान्हा खरोखर कोण आहे ह्याचं गूढ शेवटपर्यंत बऱ्याच भागापर्यंत शाबूत राखलं गेलं आहे आणि आपल्याच सख्या जुळ्या बहिणीला अपहरण करून बंदिवानात ठेवून छळ करणाऱ्या ह्या सरकारची जी काही गूढ आहे ते फक्त धीराला कळूनही तो बोलू शकत नाही. अशा परिस्थितीत अचानक नेहमी गाडीमध्ये येणारी एक व्यक्ती, तिला भेटणारा कान्हा ह्याचं गूढ उलकत जातं आणि लक्षात येतं की हा जो कान्हा आहे तो आपल्या वडिलांचा, ह्या तेजस्विनी उर्फ मनस्विनी, खरोखर मनस्विनीने त्याच्या वडिलांचा खून केलेला असतो, कारण त्याला ही खरी तेजस्विनी नसून
मनस्विनी आहे हे कळल्याचं तिला समजून येतं आणि ती बिनदिक्कत त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या समोर खून करते. त्यामुळे ती कान्हाची उर्फ कबीर किर्लोस्कर हा देखील उद्योगपतीचा मुलगा असतो. त्या मुलाच्या समोर रक्तरंजित बापाचा प्रेत बघून त्याची बायको, मुलाची आई वेडी होते आणि आजी ह्या आपल्या मुलाचा खून करणारीचा बदला घेण्यासाठी कान्हाच्या रूपात त्या चाळीत त्याला पाठवते. परंतु तिथे तो जणू काही आपल्या बायकोच्या म्हणजे सरकारच्या मुलीच्या प्रेमातच पडला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता बदला खरोखर घेतला जाणार का ही उत्सुकता खरोखर सगळ्या प्रेक्षकांना खिळवून टाकणारी आहे. अशाच तऱ्हेचं आपल्या बापाच्या प्रेमाला मुकलेली अशा एका मुलीची कहाणी नव्याने आलेल्या शुभम श्रावणी या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील अशीच बहीण जी आहे या मुलीची आत्या, ती का कुणास ठाऊक आपल्या भावाचा आणि ह्या त्याच्या मुलीचा दुस्वास करत असते आणि ही मुलगी मात्र आपल्या वडिलांचं प्रेम मिळवायचा प्रयत्न करण्यात नेहमी अयशस्वी कशी होते ते एकेका भागात परिणामकारक रीतीने दाखवलं आहे. आणि ह्या शिक्षण मंत्र्याचा सेक्रेटरी किंवा PA असलेला जो नोकर आहे तो नोकर आणि या श्रावणीमधलं नातं कसं गूढ गंभीर आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. उत्सुकता प्रत्येक भागाबरोबर वाढवत जाणारी अशी ही खरोखर एक चांगली मालिका असावी असं वाटतं. तिसरी मालिका जी मला खरोखर भावली ती म्हणजे वचन दिले तू मला. इथे एका नामांकित अशा वकिलाची कहाणी उलगडते आणि ती कहाणी उलगडताना त्याने जो एक स्पर्धक असलेला एक वकील त्याला कसं नाउमेद करून आत्महत्या करायला लावलेलं असतं त्याची पार्श्वभूमी आपल्याला ध्यानात येते. सुरुवातीला या कुटुंबातील जी मोलकरीण असते ती मोलकरीण डबा घ्यायला देण्यासाठी पुरणपोळीचा म्हणून या वकिलाची जी मुलगी तिचा जो ठरलेला असा उपवर असा जावई वकिलाचा होणारा तो कसा तिच्यावर अतिप्रसंग करतो आणि त्या अतिप्रसंगानंतर त्याचे मित्र त्याला कसे त्या मुलीच्या मागे मैत्रिणीच्या मोलकरणीच्या मागे धावत जातात. तिथे हा जो ऊर्जा नावाची वकील होतकरू वकील तिला कशी वाचवते आणि ऊर्जाच्या वडिलांनाच या वकिलाने जहागीरदारने कसं
आत्महत्या करायला प्रवृत्त केलेलं असतं. ती कहाणी उलगडत असताना ह्या सगळ्या गदारोळात त्या ऊर्जेला मदत करायला मेचका हर्षवर्धन जागीरदार वकील प्रख्यात त्याचा मुलगा कसा जातो आणि पुढे ती जी केस उभी राहते त्या केसचं देखील उत्सुकता वाढवत नेली आहे. आणि ख्यातनाम वकील असल्यामुळे आणि आपल्या मुलीचं संभाव्य विवाह व्हावा त्या राजकीय नेता असलेल्या मुलाशी विक्रांतशी म्हणून ती केस हातात घेऊन तिला नाउमेद करणारा असा हा प्रख्यात वकील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ऊर्जासारखी होतकरू धडपडी वकील ती नाउमेद झाल्यावर हा जो मुलगा आहे तो मुलगा वकिलाचा कसा तिला प्रोत्साहन देऊन तिला परत उभं करतो ते देखील पाहण्यासारखं आहे. एका वेगळ्याच पार्श्वभूमीचं मुलगा वडील सासू सून आई मुलगी यांच्या नातेसंबंधातील गुंते आणि आपुलकीचे तसेच दुस्वासाचे नाते उलगडणारी ही जी मालिका आहे ती देखील खरोखर पाहण्यासारखी आहे. त्यामुळे अजून तरी अधूनमधून टेलिव्हिजनवर मालिका ज्या येतात त्या न पाहण्यासारख्या हे म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटतं. आत्ता एवढंच पुरे. या 3 मालिका आपणही जरूर पहा असं मला सुचवावंसं वाटतं. ह्यापैकी लपंडाव ही मालिका त्याचप्रमाणे वचन दिले तू मला ही मालिका जिओ स्टार प्रवाहावर आहे जिओ स्टारवर आहे. तर झीवर असलेली शुभम श्रावणी ही नवी मालिका आपण जरूर बघा असं मी सुचवू इच्छितो. धन्यवाद. आज आपुलकीच्या लपंडावामध्ये टेलिरंजनच्या रूपात जे काही माझं मनोगत आहे ते मी सादर केलं. कसं वाटलं जरूर सांगा आणि करमणूक म्हणून या मालिका आपण जरूर बघत जा. धन्यवाद. मी सुधाकर नातू.